दिंडोरी तालुक्यातील आंबेवणी येथील जगातील एकमेव पद्मासन स्थित दत्तप्रभूंची मूर्ती असलेल्या श्री क्षेत्र करंजी देवस्थान या देवस्थानास ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनामार्फत तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जा मंजूर करण्यात आलाय। त्यामुळे परिसरातील भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। जुलै 2025 मध्ये ग्रामपंचायत आंबेवणी यांच्या मार्फत परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता। सदर प्रस्तावास शासनाने मंजुरी दिल्याने देवस्थानच्या विकासासाठी निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झालाय। या मानांकनासाठी राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांचे विशेष योगदान लाभल्याचं सांगण्यात आलंय। तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास विभागातील अधिकारी, जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य कार्य अधिकारी व त्यांचे सहकारी, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, वणी पोलीस स्टेशन, वन विभाग नाशिक, करंजी देवस्थानचे विश्वस्त, पंचायत समिती दिंडोरीचे अधिकारी, आंबेवणी ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी तसेच प्रस्ताव प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानण्यात आले। तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने येत्या काळात भाविकांसाठी पायाभूत सुविधा, स्वच्छता व्यवस्था, निवास व अन्य सोयी सुविधांमध्ये सुधारणा होणार असून देवस्थानाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे। यावेळी करंजी देवस्थान येथे शासन निर्णय दत्तप्रभूंचे चरणी अर्पण करून ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंद साजरा केलाय। यावेळी कृष्ण मातेरे, शशिकांत सवंद्रे, रामदास मातेरे, संजय वडजे, आर मातेरे, भगीरथ चतुर, गोविंद गायकवाड, त्र्यंबक सवंद्रे, विक्रम वडजे, किरण सवंद्रे, पांडुरंग मातेरे, बापूराव गवळी, परशुराम मातेरे, सौरभ मातेरे, प्रवीण वडजे, किरण डोखळे, लक्ष्मण वडजे, समाधान गांगुडे, हरी रहातेकर, जगताप सर, जगदीश भावले, चेतन लभडे, किरण वडजे, जय गांगुडे, स्वप्नील वडजे, अतुल वडजे आदी ग्रामस्थ उपस्थित होते। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी।